जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आपला आजचा विषय आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला. चला तर विषयाला आपण सुरुवात करू. 13 ऑक्टोबर 1935 ला येवले मुक्कामी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि या धर्मांतराच्या घोषणेनंतर बाबासाहेबांनी इतर धर्मांचा अभ्यास करायला सुरुवात केली. बौद्ध धर्माचा अभ्यास तर त्यांचा आधीच झालेला होता, परंतु इतरांचाही अभ्यास त्यांनी करायला घेतला. परंतु त्यांना जे हवं होतं ते फक्त आणि फक्त त्यांना बौद्ध धर्मातच आढळून आलं. तर काय आढळून आलं त्यांना बौद्ध धर्मामध्ये? तर सर्वात प्रथम भगवान बुद्ध हे इतके उदार व्यक्तिमत्व त्यांना दिसून आलं की त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये स्वतःचं अस्तित्व नाकारलं. त्यांनी सांगितलं की माझा धम्म हा स्वतःच्या सामर्थ्याने टिकला पाहिजे. हा माझा आणि माझ्या धम्माचा कुठलाही संबंध आला नको. कुठलाही संबंध त्यांनी जोडला नाही की माझ्यामुळेच माझा धम्म आहे असं त्यांनी सांगितलं नाही. कारण याची 2 उदाहरणं आपण सांगू शकतो. पहिली तर वक्कली नावाचा जो भंतेजी होता, तो अतिशय आजारी पडल्याच्या नंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की मला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे आणि कृपया तुम्ही त्यांना माझा निरोप जाऊन सांगा. त्यावेळेस तथागतांना तो निरोप सांगण्यात आला आणि तथागत वक्कलीला भेटण्यासाठी तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितलं की वक्कली, माझ्यात दर्शन घेण्यासारखं काय आहे? जो माझ्या धम्माचं आचरण करतो, जो माझ्या धम्माचं दर्शन घेतो, तो माझं दर्शन घेतो. म्हणून माझ्या दर्शनात कुठलाही तथ्य आहे असं मी मानत नाही. परंतु जो धम्म आहे तो स्वतःच्या सामर्थ्याने जगला पाहिजे. ज्यावेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण जवळ आलं त्यावेळेस आनंद रडू लागले आणि त्यांनी सांगितलं की भगवान, तुमच्यानंतर आमचा गुरु कोण? त्यावेळेस तथागतांनी सांगितलं की माझ्यानंतर तुमचा गुरु हा धम्मच राहील. कारण धम्माला कुणाचीही गरज नाही. धम्म हा त्याच्या सामर्थ्याने जगेल. आणि बंधूंनो, हे धम्माने सुद्धा सिद्ध केलं की ज्यावेळेस या देशामध्ये भरतरथाचा खून झाला आणि भारतातला धम्म नाहीसा झाला, परंतु धर्म हा असा काय होता की तो कोणीच नाहीसा करू शकत नव्हत्या. किती सत्ता आल्या आणि किती सत्ता गेल्या, परंतु धर्म कायम टिकून राहिला. इथला नाहीसा झाला पण विदेशात तो पोहोचला. विदेशातल्या लोकांना तो हवा असा वाटला. संपूर्ण जग बौद्धमय झालं आणि पुन्हा हा भारतातला बौद्ध धम्म अनागारिक धम्मपाल 1891 ला पुन्हा भारतात घेऊन आले व त्यांनी या ठिकाणी या धम्माची बीजे पुन्हा रोवण्यास सुरुवात केली. म्हणजे धम्म हा कधीही नष्ट होणारा नाही, हेही त्याचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, हा जो धम्म आहे, धर्म आणि धम्म या 2 गोष्टीमध्ये काही फारसा फरक नाही. धम्म म्हणजे विचार, धम्म म्हणजे नीती आणि धम्म म्हणजे त्याचं पाली भाषेमध्ये त्याला धम्म म्हटलं गेलेलं आहे. परंतु धर्म या शब्दाचा उच्चार जरी काढला तरी त्याची व्याख्या लोकांनी बदलून ठेवलेली आहे. काय ठेवली व्याख्या त्याची? की धर्म म्हणजे उपास, तापास, पूजा, पाठ, कर्मकांड, नवस
ह्या गोष्टी केल्या म्हणजे धार्मिकता केली असं लोक मानायला लागले. परंतु ह्या गोष्टीचा आणि धर्माचा कुठलाही संबंध नाही. आणि हे बुद्धाने स्वीकारलं की धर्म म्हणजे काय, फक्त विचार, फक्त नीती, हे बुद्धाने स्वीकारलं. दुसरी गोष्ट, बुद्धाच्या धर्मामध्ये काय होतं, समाजाला स्थिर करण्यासाठी नियमांची बांधणी केलेली होती. कारण नियमाशिवाय कुठलीही गोष्ट व्यवस्थित होत नसते. जर एखाद्या समाजाला नियम असले तर तो समाज रसातळाला जात नाही. आणि भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये नीतीला काही नियम लावलेले होते. आणि ते नियम काय होते, तर नियम होते पंचशिलेचे, अष्टांगिक मार्गाचे आणि 10 पारमितेचे. जो कोणी या नियमांचं पालन करेल तोच स्वतःला बुद्ध अनुयायी म्हणून घेऊ शकत होता. हे फार महत्वाचं तत्व बुद्ध धर्मामध्ये होतं. त्यानंतर बुद्ध धर्म हा बुद्धी प्रामाण्यवादी होता. मनाच्या मांगल्यावर आणि बुद्धीच्या कसोटीवर, विज्ञानावर आधारित असा तो बौद्ध धर्म होता. बुद्धी प्रामाण्यावर म्हणजे कुठल्याही भाकड कथा, कुठल्याही अंधश्रद्धा बौद्ध धर्मामध्ये नव्हता. बुद्ध धर्म काय सांगत होता की जग हे काय आहे, अनित्य आहे, सतत परिवर्तनशील आहे. जगामध्ये कुठलीही गोष्ट टिकून राहत नाही. आज सकाळ झाली, दुपार होणार, संध्याकाळ होईल, रात्र होईल, पुन्हा सकाळ होईल. म्हणजे जग कसं आहे, हे बदलणारं जग आहे. मनुष्य जन्माला येतो, लहान असतो, तरुण होतो, म्हातारा होतो, मरून जातो. हे सगळं बदलत चाललेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं, जग हे अनित्य आहे. दुसरी गोष्ट काय सांगितली की जगाचा रक्षण करता आणि पालन करता कोणीही नाही. कारण जग हे काय झालेलं आहे, उगम पावलेलं आहे. जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्याच्या सगळ्या निसर्ग नियमाने घडतात. निसर्ग नियमाच्या विरुद्ध या जगामध्ये कुठलीही गोष्ट घडत नसते. आणि म्हणून या जगाचा रक्षण करता किंवा पालन करता कुणी आहे, हे म्हणजे ईश्वरवादीची संकल्पना आहे ती बुद्धाने पूर्णपणे टाळली. तिसरी गोष्ट भगवान बुद्धाने सांगितले की आपली कशावरही मालकी नाही. ज्या गोष्टी आपण इथं कमावलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला इथेच सोडून जायचं आहे. आणि तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे माणसं दुःखामध्ये गुरफटतात. ही गोष्ट भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये बुद्धीप्रमाणे माझ्यामध्ये सांगितलेली होती. आणि ह्या गोष्टी बाबासाहेबांच्या बुद्धीला पटत होत्या. विज्ञानावर आढळलेला हा धर्म होता. यानंतर तिसरं तत्व होते की या धर्मामध्ये समता होती. भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी सुनीत नावाचा भंगी, उपाली नावाचा न्हावी, सुप्रिय आणि स्वपाक नावाचे चांडाळ या सर्वांना बुद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांना अनंत भिक्खूपर्यंत नेलं होतं. आणि ही समता स्त्रियांना सुद्धा त्यांनी धम्मदीक्षा दिली होती. आणि समता निर्माण करण्याचं काम बुद्धांनी केलं होतं. आणि समतेसाठीच बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्यभर संघर्ष केला होता. यानंतर स्वातंत्र्य बुद्ध धर्मात होतं. स्वातंत्र्य म्हणजे आज प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याची गरज आहे. प्रत्येकाला कुणाच्या बंधनात राहायचं किंवा कुणाच्या बंधनात अडकून घ्यायचं हे आवडत नसतं. प्रत्येकाला स्वातंत्र्याची गरज आहे. आणि ते स्वातंत्र्य बुद्ध धर्मात होतं. बुद्ध धर्मामध्ये बंधुता होती, बुद्ध धर्मामध्ये न्याय होता. आणि हेच बाबासाहेबांनी संविधानामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. यानंतर बौद्ध धर्मामध्ये काय होतं की दारिद्र्यतेला विरोध भगवान बुद्धांचा होता. भगवान बुद्धांचं म्हणणं होतं की दारिद्र्य माणूस हा जीवनात काहीही करू शकत नाही. कारण एका माणसाला त्याच्या जीवनामध्ये अतिथींची सेवा करायची असते, आई वडिलांची सेवा करायची असते, गुरूंची सेवा करायची असते, बायका पोरांचा सांभाळ करायचा असतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस करायच्या असतात त्यासाठी धनाची खूप आवश्यकता असते. आणि म्हणून धन हे प्रत्येक माणसाजवळ असलंच पाहिजे. फक्त त्याने सम्यक आजीविकेने धन कमावलेलं असलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध दारिद्र्याला सुद्धा नाकारत होते. आणि हेच बाबासाहेबांना पटत होतं. यानंतर भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचशील होतं. की हे पंचशील जी व्यक्ती तंतोतंत पालन करेल त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख तर येतच येतं. परंतु असं म्हटलं जातं की
राजा पूजे ते स्वदेशे आणि विद्वान पूजे ते सर्वत्र. कारण शीलवान माणसाची सर्वत्र पूजा केली जाते. राजाची पूजा ही त्याच्या राज्यातच होत असते, पण शीलवानाची पूजा सगळीकडे होत असते. आणि म्हणून शीलवान जर माणूस झाला तर तो जगात नावाजला जातो. त्याला चांगला व्यक्ती म्हणून लोक त्याला ओळखू लागतात. आणि ही जी गोष्ट आहे, हीच गोष्ट भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये होती. आणि हे बाबासाहेबांच्या बुद्धीला पटत होतं. कारण की आपल्या समाजाची जी अवस्था होती ती तुम्हा सर्वांना माहीतच आहे. म्हणून बाबासाहेबांना खात्री पटली. त्यांनी 22 पत्नी सुद्धा म्हटलेले आहे की बौद्ध धर्म हा सद्धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. आणि बाबासाहेबांचा भगवान बुद्धांचा धम्मच माझ्या समाजाचा उद्धार करू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निश्चय केला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर बंधूंनो, आपण सुद्धा बौद्ध धर्माचं पालन करून बाबासाहेबांच्या संकल्पनेला आपण साथ देऊया आणि आपल्या जीवनात प्रगती साधूया. एवढंच या ठिकाणी सांगेन. बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जय मंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय